सर, जळगाव जिल्ह्यात बर्ड्स अंतर्गत पहिलाच गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारदारच आरोपी निघालेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये काल एक गुन्हा दाखल केलेला आहे. तो आपण बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम 2019चा हा केंद्र शासनाचा ऍक्ट आहे. यानुसार हा आपण पहिल्यांदा गुन्हा दाखल केलेला आहे. एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे TWG, म्हणजे ट्रेड विथ जॅझ अशी एक कंपनी आहे. त्याच्या डायरेक्टर्स विरुद्ध आणि हा जो ऍप्लिकंट होता याच्या विरुद्ध आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी आम्ही वाढीव मोबदला देतो असं सांगून एकूण 279 लोकांना इथे फसवणूक केलेली आहे आणि साधारणतः काही कोटींमधला 23 कोटींच्या आसपासचा हा एक फ्रॉड गुन्हा केलेला आहे. याच्यामध्ये मुख्य जे 3 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध 6 ठिकाणी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि सध्या नागपूर शहरमध्ये यांची कस्टडी आहे. त्यांना देखील आम्ही टेक ओव्हर करणार आहोत आणि एका आरोपीला आम्ही काल मिलिंद पाटील याला आम्ही काल अटक केलेली आहे. सर, या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींची संख्या वाढू शकते, अपराधाची रक्कम वाढू शकते? सध्या तरी याच्यामध्ये 279 डिफॉल्टर्स आमच्याकडे आलेले आहेत. अजून जर आले तर निश्चित ते वाढेल आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे 3 जे त्याच्यामध्ये डायरेक्टर आहेत ते ऑलरेडी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना आम्ही टेक ओव्हर करू. सर, काय आवाहन कराल ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना? याच्यामध्ये अगदीच पोलिसांतर्फे असं आवाहन करण्यात आलं की खोटे आमिष दाखवून जे आपले म्हणजे तुम्हाला वाढीव पैसा देऊ, तुम्हाला एवढा हाय इंटरेस्ट देऊ, या प्रकारे आमिष दाखवून तुम्हाला असे अनेक लोक तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढतात. त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांनी आपण अतिशय सावधतेने इथे वागणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपला जो पैसा आहे तो सुरक्षित राहील. यात फसवणूक झालेले अनेक तक्रारदार समोर आले नाही सर. अजून तो आम्ही असं आवाहन करत आहे की आपल्याकडे जर काही फसवणूक झाली तर आपण TWGच्या विरोधामध्ये आपल्याकडे कंप्लेंट देऊ शकता.